स्वप्नाली दमून भागून घरी पोहोचली. तिने घरी येऊन पाहिलं तर घराचा दरवाजा उघडाच होता. घर उघडं आहे हे पाहून स्वप्नालीला कळालं की तिचा नवरा रोहन घरी आला आहे. घराचा दरवाजा उघडा पाहून स्वप्नालीला खूप राग आला. समोर रोहनला पाहून स्वप्नाली चिडचिड करू लागली. म्हणाली की दरवाजा बंद करता येत नाही का? माहीत नाही का आजकाल किती चोऱ्या होत आहेत? रोहनचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तो त्याचं काम करत बाल्कनीमध्ये बसला होता. स्वप्नाली रूममध्ये गेल्याने फॅन लावून त्याच्या खाली बसली आणि स्वतःला शांत करू लागली. आपली बायको दमून आली आहे हे पाहून दुसरा नवरा पाणी घेऊन आला असता असा विचार तिच्या डोक्यात आला. नाही, पण यांना फक्त खायचं कळतं आहे. आता राहिलेली सगळी कामे मलाच करावी लागणार आहेत. तोपर्यंत रोहन खोलीत आला आणि स्वप्नालीची बडबड त्याने ऐकली आणि म्हणाला की काय ग, नेहमी खायला लागतं म्हणत असते. जर तुला एवढाच कंटाळा येत असेल तर ठीक आहे, मी बाहेर जाऊन खातो. माझा स्वयंपाक बनवू नकोस. मी पण नोकरी करतो. मान्य आहे पगार कमी आहे, पण मी सुद्धा रोज कामाला जातो. मला पण पगार मिळतो. माझं मी बघेन. आजपासून मी घरात जेवणार नाही. स्वप्नाली रागात म्हणाली की माझं बघीन, मी बाहेर जेवणार असल्या धमक्या देऊ नका. घरात 1 रुपया देत नाहीत आणि स्वतःसाठी बाहेर जेवणासाठी पैसे खर्च करत असता. घरात लाईट बिल, गॅस, भाजीपाला, किराणा हे सगळं मलाच बघावं लागते. तुम्ही मात्र बियर आणि सिगारेट फुकत बसता. स्वप्नालीचं बोलणं ऐकून रोहनला खूप राग आला. रोहन रागात तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि रागात म्हणाला की ए बाई, हे घर माझं आहे आणि लक्षात ठेव, आणि हे घर माझ्या नावावरच आहे. माझ्या वडिलांनी हे घर माझ्या नावावर केलं आहे. तुझंही ते काहीच नाही. तूच माझ्या घरातून चालती हो. मला तुझा त्रास होऊ लागला आहे असं म्हणून रागारागात त्याचं आवरून रोहन तेथून निघून गेला. रोहनचं बोलणं ऐकून स्वप्नालीला धक्काच बसला. ती विचार करते की हा तोच रोहन आहे का ज्याच्यावर मी 3 वर्षापूर्वी प्रेम केलं, आणि हा माझा प्रियकर आहे आणि आज मला खुशाल चालते हो म्हणत आहे. 6 महिने एकमेकांसोबत बोलून भेटून फिरून नंतर लग्न केले आहे. त्यावेळी माझी एक झलक पाहण्यासाठी वेडापिसा होत होता. त्यावेळेचा प्रियकर हा रोहन आहे का असा प्रश्न तिला पडला. खरंच या 3 वर्षात रोहन एवढा बदलला आहे. आईबाबाच्या मनात नसताना सुद्धा स्वप्नालीने तिच्या मर्जीने रोहनसोबत लग्न केले. सुरुवातीला रोहनने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. खरंच रोहनमध्ये आणि माझ्यामध्ये किती बदल झाला आहे. स्वप्नालीने तसेच अंग बेडवर टाकले आणि तिला काही सुद्धा करू वाटत नव्हते. वारंवार तिच्या डोळ्यासमोर 3 वर्षापूर्वीचा प्रसंग आणि आठवणी येत होत्या. रोहन हा स्वप्नालीच्या मोठ्या भावाचा मित्र. दोघांची पण एकच शाळा होती. भावाचा मित्र असल्यामुळे तो नेहमी घरी यायचा. स्वप्नाली त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होती. त्याने त्याचं शिक्षण घेतलं, शिवाय त्याचं स्वतःचं घर पण होतं. वयात आल्यावर आपोआपच त्या दोघांचे एकमेकांकडे आकर्षण होऊ लागले आणि हळूहळू ते दोघे एकमेकांना खूप बोलू आणि भेटू लागले. स्वप्नालीची 12वी झाल्यानंतर ती एका जागी नोकरी करू लागली. त्यामुळे त्या दोघांची संध्याकाळी नेहमी भेट होऊ लागली. बाहेर आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर खात होते. एकमेकांच्या हातात हात घालून चौपाटीवर फिरत होते. दोघांनी पण मनापासून लग्न करायचा हा निर्णय घेतला. तिच्या भावाला आणि बहिणीला आनंद झाला की स्वप्नाली रोहनसोबत लग्न करणार आहे, कारण छोट्याशा घरात त्यांना आता प्रायव्हसी मिळेल. परंतु स्वप्नालीच्या वडिलांना रोहन अजिबात पसंत नव्हता. त्यांना समजत होते की हा रोहन चांगला नाही. बाहेर टवाळगिरी करतो, मित्रांसोबत सिगरेट फुकत बसतो आणि अशामुळे त्याने त्याची तब्येत पण खराब करून घेतली आहे. शिवाय तो खूप बेफिकर आहे. त्याला कोणाचीच काही काळजी नाही. अशा माणसासोबत लग्न करण्यासाठी स्वप्नालीच्या बापाचं काळीज जड होत होतं. त्यांना तिचं भविष्य काय असेल हे समजत होतं. तशा मुलासोबत लग्न करण्यासाठी ती स्पष्ट नकार देत होती. उद्या भविष्यात तो माझ्या मुलीची काळजी घेईल का, तिची मदत करेल का, असे अनेक प्रश्न तिच्या वडिलांना पडत होते. आई वडिलांनी घर डोक्यावर घेतलं होतं की लग्न आम्ही त्या मुलासोबत लावणार नाही. परंतु तिचा भाव आणि बहिणी त्यांच्या बोलण्यावर कायम होते की लग्न केले तर रोहनसोबतच आम्ही स्वप्नालीचे करणार आहे. शेवटी रोहनसोबत स्वप्नालीचं लग्न झालं आणि ती या घरात रोहनच्या घरातील सून म्हणून आली. तिला सुरुवातीला काही जड वाटले नाही, पण हळूहळू रोहन तिच्यासोबत विनाकारण भांडण करू लागला. हे काही तिला समजत नव्हतं.
रोहन त्याच्या सवयी, मित्रांसोबत पार्ट्या करणे, सिगारेट ओढणे, बियर घेणे हे काहीच सुटले नाही. त्याचा येणारा पगार सगळा याच्यावरच तो लुटत होता. तो घरात 1 रुपया सुद्धा देत नव्हता. स्वतःसाठी पैसे खर्च करत नव्हता. यामुळे स्वप्नालीला राग येऊ लागला आणि मग दोघांचे चांगलेच खटके उडू लागले. घरापासून रोहनचे ऑफिसचे ठिकाण जवळ होते, परंतु स्वप्नालीला लांब प्रवास करून तिथे जावे लागत होते. दिवसभर तिला उभा राहून काम करावे लागत होते, त्यामुळे बिचारी कंटाळत होती. दमून भागून गेल्यावर नवऱ्याने 2 गोड शब्द बोलावे, तिला पाणी द्यावे, तिची मदत करावी एवढीच तिची अपेक्षा होती. पण रोहन स्वतःसाठी जगत होता. तिच्याकडे तो लक्ष देत नव्हता. विचार करून करून शेवटी स्वप्नाली झोपी गेली. रात्री रोहन दारू पिऊन आला आणि तो त्याचं पांघरून घेऊन बाहेर हॉलमध्ये एकटा झोपला. त्याच्या खटपटीच्या आवाजाने स्वप्नाली उठल्याने तिला भूक लागली. खाण्यासाठी काय आहे का म्हणून तिने पाहिले. सकाळची 1 चपाती होती. त्या चपातीबरोबर जाम लावून तिने ती चपाती संपवली आणि झोपी गेली. सकाळी 7 वाजता रोहन कामाला जात होता, त्यामुळे लवकर उठून स्वप्नाली त्याला डब्बा करून देत होती. परंतु आज ती उठली नव्हती. आज तिने त्याला डबा पण दिला नाही. रोहन त्याचा आवरून तसाच निघून गेला. सकाळच्या वेळी स्वप्नाली उठली आणि फक्त चहा घेऊन तिच्या कामाला निघून गेली. दुपारच्या वेळी स्वप्नाली सगळ्या मैत्रिणींसोबत डब्बा खात होती. आज दुपारी तिची मैत्रीण करुणा आली आणि म्हणाली की चल स्वप्नाली, आपण डब्बा खाऊ, मला भरपूर भूक लागली आहे. पण स्वप्नाली जेवण करण्यासाठी येण्यासाठी नकार देत होती. हे पाहून करुणा म्हणाली की काय झालं स्वप्नाली, तू आज डब्बा आणला नाहीस? स्वप्नाली हळू आवाजात म्हणाली, नाही ग, आज डब्बा करायला जमलंच नाही. मग स्वप्नाली रोहनला, तू आज डब्बा दिलास नाही? स्वप्नाली म्हणाली की त्यांना कुठे घरचं जेवण लागते, ते स्वतःसाठी समर्थ आहेत. ते बाहेरचं काहीतरी खरेदी करून खातील. त्याच्या खिशात पैसे असतात, परंतु तो घरात 1 रुपया सुद्धा देत नाही. सगळे पैसे तो स्वतःसाठीच खर्च करतो. करुणा म्हणाली की अगं स्वप्नाली, आज तुला काय झालं आहे? आज तू तुझ्या नवऱ्याबद्दल खूपच निगेटिव्ह बोलत आहेस. डोळ्यात अश्रू घेऊन स्वप्नाली म्हणाली की करुणा, मी कंटाळले ग या संसाराला, या नवऱ्याला. खरंच ग, खूप कंटाळले. माझा बेजबाबदार नवरा घरात काडीचीही वस्तू आणत नाही, कोणतीच बचत करत नाही. मी एकटीच संसाराचा गाडा हाकत आहे. हल्ली करून मला सहन होत नाही ग, त्यामुळे मी बडबड करत असते. करुणा म्हणाली की तुझा नवरा घरी का पैसे देत नाही? तो तुला काय म्हणाला आहे का? रात्री मला म्हणाला आहे की हे माझं घर आहे, तू येथून निघून जा. हो ग, मला निघून जा म्हणाला आहे. मग तू काय ठरवलं आहे? करुणा, मी ठरवलं आहे की मी आता वेगळी राहणार आहे. अगं पण स्वप्नाली, वेगळं राहणं एवढं सोपं नाही. स्वप्नाली, तू अजून एकदा विचार कर बाई. एका बाईला एकटं राहणं खूप कठीण आहे. एकदा तुटलेलं भांडं जोडता येत नाही. करुणा, माझा विचार झाला आहे, मी वेगळी राहणार आहे. करुणा म्हणाली की ते सगळं सोड, चल आपण दोघे मिळून माझा डब्बा खाऊ. जबरदस्तीने करुणाने तिला खाऊ घातले. संध्याकाळी येताना कुठे भाड्याने खोली किंवा लेडीज हॉस्टेलवर जागा आहे का ती शोधू लागली. पण तिला निराशाच हाती लागली, कारण त्याचे खूप भाडे होते. तिला ते परवडणार नव्हते. त्यानंतर ती घरी आली आणि घरी तिचा नवरा रोहन होता. तो म्हणाला की तुला काल घरातून निघून जा म्हणालो होतो ना, तरी पण आज कशाला आली आहेस? स्वप्नाली म्हणाली, जाणारच आहे, पण थोड्या दिवस मला वेळ द्या. जेव्हा मी या घरातून निघून जाईल तेव्हा तुम्हाला एका बाईची काय गरज असते ते समजेल. तुम्ही बेफिकीर माणूस आहात. बाबांनी बरोबर ओळखलं होतं, पण मी प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळी झाली होती. मी तुम्हाला काय कमी केलं आहे? रोज उठून तुमच्यासाठी डब्बा बनवते. 2-3 दिवसातून चिकन, अंडी, मासे सगळं काही बनवून देते, ते पण माझ्या पगारीतून. सगळं काही करते. तुमची इच्छा झाली तर जवळ ओढायचे, नाहीतर ढकलून द्यायचे. आणि बोलता बोलता स्वप्नाली रडू लागली. तिचं रडणं पाहून रोहन तेथून निघून गेला. तिला भूक लागली म्हणून तिच्यासाठी काहीतरी बनवायला लागली, परंतु अचानक फोडणीच्या वासाने तिला मळमळल्यासारखं होऊ लागलं आणि ती उलट्या करू लागली. त्यानंतर तिने स्वतःसाठी चहा केला, तरी पण तो चहा तिच्या घशातून खाली गेला नाही, कारण तिला भरपूर उलट्या होऊ लागल्या. तिने विचार केला की तब्येत खराब झाली आहे, कदाचित पित्त झालं असेल. उद्या निशा डॉक्टरांना भेटायला जायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रोहन त्याच्या कामाला गेला. स्वप्नाली जागीच होती, परंतु ती त्याच्यासाठी उठली नाही.
आज पण ती डबा न करता तसेच कामाला निघाली, कारण तिला अजून पण उलट्या होत होत्या. तिलाच कामाला जावं वाटत नव्हतं, पण जाणं तिचं भागच होतं. कामावरून येताना ती आईबाबांकडे गेली. आईबाबांना पाहून तिला फार आनंद झाला आणि आईबाबांना पण फार आनंद झाला. आई तिच्यासाठी खाण्यासाठी घेऊन आली, परंतु त्याआधी ती तिच्या आईच्या गळ्यात पडून खूप आपलेपणाने रडू लागली. आईबाबांच्या डोळ्यांना कळाले की आपल्या मुलीला काहीतरी त्रास होत आहे. स्वप्नाली रडत रडत तिच्या नवऱ्याबद्दल सगळं काही सांगू लागली. वडील म्हणाले की मी तुला सांगितलं होतं ना की तो बेफिकीर माणूस आहे, पण कोणीच माझं ऐकून घेतलं नाही. आई म्हणाली, तो तुला निघून जा म्हणाला आहे, तर मग तू कुठे जाणार आहे? तिचे वडील म्हणाले की कुठे जाणार आहे म्हणून काय विचारत आहे? तिचे आईबाबा अजून जिवंत आहेत. यांचं संभाषण ऐकून तिथे स्वप्नालीची वहिनी हजर झाली आणि स्वप्नालीला म्हणाली की हे बघा नणंदबाई, तुम्हाला तर माहीत आहे आपलं घर छोटं आहे. या घरात आम्हालाच पाय ठेवायला जागा नाही, तर तुम्ही येऊन कसा राहणार आहात? शांतपणाने नवऱ्याच्या घरी पडून राहा, यातच सुख आहे. इथे येण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आपल्या सुनेच्या पुढे तिचे आईवडील सुद्धा मजबुरीने गप्प राहिले. त्यानंतर स्वप्नालीला कळाले होते की आपल्याला कुठेच आसरा नाही, त्यापेक्षा कुठेतरी जीव दिलेलं खूप उत्तम आहे. मी मेल्यावर पाठीमागे रडणार कोणी सुद्धा नाही. तिला अजून पण मळमळल्यासारखं वाटत होतं. तिला वाटलं की पित्त झालं असेल, त्यामुळे त्रास होत असेल. ती तिच्या ओळखीच्या निशा डॉक्टर मॅडमकडे गेली. तिने तिला जो काही त्रास होत आहे डॉक्टरांना सांगितलं. मॅडमने तिला चेक केला आणि विचारले की तुझी पाळी चुकली आहे का? स्वप्नाली म्हणाली की हा कधी आगमागं येत असते, परंतु याकडे मी लक्ष दिलं नाही. मला समजतच नाही की काय झालं आहे. डॉक्टरने तिच्या काही टेस्ट केल्या. त्यानंतर डॉक्टर मॅडमने तिचा हात हातात घेत आनंदाने म्हणाल्या की आनंदाची बातमी आहे, तू आई होणार आहेस. आतापुरते मी उलटीचे औषध गोळ्या देते. उद्या तू तुझ्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये मला भेटायला ये. त्यानंतर मी तुला सविस्तर सगळं काही सांगते. प्रेग्नन्सीबद्दल ऐकून स्वप्नालीला एकदम धक्का बसला. जड पावलांनी स्वप्नाली हॉस्पिटलमधून बाहेर निघाली आणि विचार करू लागली, मी तर आज उद्या जीव देणार होते, परंतु माझ्या पोटामध्ये अजून एक जीव वाढत आहे आणि मी कसा जीव देणार आहे? यामध्ये त्याची काही चूक सुद्धा नाही. अशा वेळी मला कोण पाहणार? मला आपुलकीने कोण जवळ घेणार? मला काय हवं नको कोण पाहणार? असे असंख्य प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते. नेहमीप्रमाणे स्वप्नाली घरात येऊन बसली. रोहन त्याचं काम करत होता. त्याने एक नजर स्वप्नालीकडे टाकली आणि तो तिला काही बोलला नाही. त्यानंतर हिम्मत करून स्वप्नाली रोहनच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली आणि धीर एकवटून म्हणाली की मी आज येता येता डॉक्टर निशाकडे गेली होती. त्यांनी तुम्हाला उद्या बोलावले आहे. मला दिवस गेले आहेत, 2 महिने होऊन गेले आहेत, अशा त्या मला म्हणत होत्या. सिगरेट रोहन ओढत होता. तिला फेकून देत म्हणाला की काय म्हणालीस? तुला 2 महिने झाले आहेत? तुझ्या पोटामध्ये बाळ आहे? अरे देवा, आता तुझी चांगली काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं आहे? ठीक आहे, मी उद्या तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येतो. रोहन चेष्टा करत आहे का की खरंच बोलत आहे हे काही स्वप्नालीला समजत नव्हतं. स्वप्नाली, तू काही खाल्लं आहेस का? त्याच्याकडून आपलेपणाचे बोलणं ऐकून तिला रडू आले. खूप दिवसानंतर तिचा नवरा तिला विचारत होता. तो पटकन किचनमध्ये गेला. त्याने दूध गरम करून मस्तपैकी आल्याचा चहा बनवला. ती डबडबल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. त्याने तिला चहा आणून दिला. त्याने तिच्या हातात चहा दिला. 2च घोट तिच्या पोटात गेले असतील. लगेचच तिला मोठी उलटी आली. ती पटकन बाथरूममध्ये पळाली. तिच्या पाठोपाठ लगेच रोहन पण गेला. ती उलटी करत असताना तिच्या पाठीवरून तो हात फिरत होता. उलटी झाल्यानंतर त्याने लगेचच तिला हाताला धरून आणले आणि बेडवर हळुवारपणे झोपवले. त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला आणि तिने केलेली उलटी पाणी ओतून बाथरूम स्वच्छ करू लागला. उलटी केल्यामुळे तिला हलकीशी झोप लागली हे तिला कळालंच नाही. तिला जेव्हा जाग आली तेव्हा रोहन कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि कोणाला तरी फोनवर विचारत होता की 2 महिने झाले आहेत, उलट्या होत आहेत, अशा वेळी काय खायला द्यायचं? तिकडून आईस्क्रीम देण्यासाठी सांगितले.
रोहनने फोन ठेवला. तिच्या कानापाशी येऊन म्हणाला की मी थोड्या वेळाने येतो आणि तो निघून गेला. 10 मिनिटांनी तो हातामध्ये एक मस्तपैकी आईस्क्रीम घेऊन आला. आईस्क्रीम पाहून तिला आनंद झाला. तिने लगेचच आईस्क्रीम संपवले आणि त्याने तिला झोपायला सांगितले. सकाळच्या वेळी रोहनचा डबा करण्यासाठी ती उठू लागली तर तिने पाहिले की किचनमध्ये रोहन काहीतरी बनवत होता. ती त्याला म्हणाली की काय करत आहात? तो म्हणाला की माझ्यासाठी मी 2 भाकरी आणि भाजी बनवली आहे आणि तुझ्यासाठी मस्तपैकी वरण भात बनवला आहे. ती त्याला म्हणाली की तुम्ही आज कामाला जाणार नाही का? रोहन म्हणाला की नाही, आज सुट्टी घेतली आहे. आज आपल्याला डॉक्टरांकडे जायचे आहे ना. स्वप्नालीला एका पाठोपाठ धक्के बसत होते. उद्या डॉक्टरांनी बोलावले आहे या गोष्टीवरून तो वाद घालेल आणि उडवाउडवी करेल असे तिला वाटत होते. पण हा खरंच बदलला आहे. पण यांच्यामध्ये असा अचानक बदल कसा घडला आहे? कदाचित बाप होणार आहे या बातमीने तो बदलला असेल. दुपारी 11 वाजता दोघे पण हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी हसून त्यांचे स्वागत केले आणि म्हणाल्या, गोड बातमी ऐकून खूप आनंद झाला असेल असं तुमच्या चेहऱ्यावरून वाटत आहे, परंतु चांगलीच काळजी घ्यावी लागेल. 3-4 महिने असेच उलट्या होणार आहेत. 2-3 महिन्यातून सोनोग्राफी करावी लागेल. बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे का नाही ते पाहावी लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवास टाळावा लागेल. घरात मोठं माणूस कोणीतरी पाहिजे. मी काही कॅल्शियम आणि रक्तवाढीच्या गोळ्या, उलटीच्या गोळ्या देत आहे. त्या गोळ्या तुम्ही रोज घ्या. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रोहनने गोळ्या घेतल्या. एक ऑटो बोलवून त्याने गणपतीच्या मंदिरात जाण्यासाठी सांगितलं. स्वप्नालीला आठवलं की लग्न झाल्यावर रोहन तिला याच मंदिरात घेऊन येत होता. गेल्या 2 वर्षापासूनच रोहन फार बदलला होता. घरी गेल्यावर त्याने फोन करून त्याच्या चुलत बहिणीला, जी विधवा होती, तिला स्वप्नालीची काळजी घेण्यासाठी बोलावले. दुसऱ्या दिवशी तो स्वप्नालीला म्हणाला की आता तू कामाला जाऊ नकोस, कारण तुला खूप प्रवास करून जावे लागते आणि घरातला खर्च, तुझा खर्च यासाठी मी आहे. माझ्या पगारीमध्ये सगळं काही पुरेल. शिवाय आपल्या बाळासाठी अजून कष्ट करायला मी तयार आहे. स्वप्नाली त्याला म्हणाली की तुम्ही 2 वर्ष कुठे हरवला होतास? मी काल जीव देण्यासाठी निघाली होती. खरंच रोहन, तुमच्याशिवाय मला कोणी सुद्धा नाही. तो म्हणाला की मला माफ कर. माझ्या शरीरात सैतान बसला होता. मला मी बाप होत नाही याचं दुःख होतं, कारण दुसरे तर 1 वर्षातच बाप झाले होते, परंतु 3 वर्ष झाले अजून मी बाप झालो नव्हतो. मला वाटले की तू आई होऊ नये म्हणून काही गोळ्या औषधे मला न विचारता घेत असशील, म्हणून मी तुझा रागराग करत होतो. पण स्वप्नाली, खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग, जसं मी पूर्वी करत होतो तसा. ती म्हणाली की अहो वेडा आहे का? एक वेळेस मला या बाबतीत विचारायचे तरी असते. हो ग स्वप्नाली, माझं चुकलं. मी तुला बोलायला पाहिजे होते ना, कारण तुझ्यावर संशय घेत राहिलो की तू विनाकारण पाळणा लांबवत आहेस. पण तू गोड बातमी दिली म्हणून तुझ्याबद्दलचा सगळा राग माझा निघून गेला आणि आता तुझ्यावर जास्तच प्रेम येऊ लागलं आहे. आणि असं म्हणून रोहन आणि स्वप्नाली खळखळून हसू लागले. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.